मागील 5 वर्षात काहीच कामे झाली नाही. मला त्यामुळे खूप काम करावे लागत आहे. आपल्या गावचे प्रश्न सोडवण्यासाठी मला तुम्ही विधानसभा सदस्य बनवले, त्याचप्रमाणे नगरपालिका ही माझ्या ताब्यात द्यावी. निश्चितपणे विकास कामाला गती मिळेल. गेल्या 8 महिन्यांपासून शहरातील कामाबाबत जे राजकारण झालं त्यामुळे रस्त्याचे काम रखडलेले होते. आता ती कामे सुरू झाली. त्यांना कळलं की आपलीच बदनामी होत आहे. आम्ही नगरपालिकेत विरोधक आहे. ते सत्ताधारी असूनही कामाला विरोध असे मी पहिल्यांदा पाहिले. काम करून श्रेय घ्यायचे बाजूला राहिले, मात्र कामाला तेच विरोध करत आहे. प्रश्न सांगण्यापेक्षा प्रश्न सोडवण्यासाठी नगरपालिकेची सत्ता आमच्या ताब्यात द्यावी असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव पीपल्स बँकच्या वतीने करण्यात आलेल्या सत्कार सोहळा प्रसंगी केले आहे. श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आमदार आशुतोष काळे व भारत संचार निगम लिमिटेडच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल रवी काका बोरोके यांचा सत्कार सोहळा काल गुरुवार दिनांक 25 नोव्हेंबर 2021 रोजी कोपरगाव पीपल्स बँकच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी पीपल्स बँकचे चेअरमन सत्यन मुंदडा, व्हाईस चेअरमन सौ प्रतिभा शिलेदार, ज्येष्ठ संचालक कैलास शेठ ठोळे, डॉक्टर विजय कोठारी, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेजा, सुनील बंब, हेमंत बोरोके, यशवंत आबनावे, राजेंद्र ठोळे, सुनील बोरा, गौतम सहकारी बँकेचे संचालक सुनील शिलेदार, जनरल मॅनेजर दीपक एकबोटे, जितेंद्र छाजेड आदी उपस्थित होते. मला जी काही संधी विधानसभा सदस्य म्हणून 2019च्या निवडणुकीमध्ये मिळून दिली आणि म्हणून खऱ्या अर्थाने जे काही काम गेल्या 1.5 वर्षामध्ये मी केलं, पक्षाने त्या सगळ्या गोष्टीचा विचार केला. खरं म्हणजे मी एक मागणी केली होती की मला कुठेतरी संधी अजून काम करण्यासाठी त्या ठिकाणी मिळावी, म्हणून पक्षाने विचार करून मला ही जबाबदारी दिली. याचं खरं श्रेय आपल्या सर्वांना या ठिकाणी जातं, कारण की विधानसभा सदस्य झाल्यानंतर मला थोडंसं काम दाखवता आलं आणि म्हणून ते काम केल्यामुळे अजून एक संधी या ठिकाणी मिळाली. म्हणून आपल्या सर्वांचे त्यासाठी खूप खूप आभार मानतो. आता काकांनी सांगितलं की BSNL ही अतिशय मोठी कंपनी आपल्या देशामध्ये टेलिकम्युनिकेशनमध्ये काम करते. त्याचा सगळा इतिहास सांगितला. आता ते फार वरच्या लेवलच्या गोष्टी मी काही त्याच्यावर बोलणार नाही, परंतु आपण जसं म्हटलं का मागच्या काळामध्ये जे काही चुका झाल्या आणि त्याचं सर्व आता खरकट काढायचं काम आपल्यावर आहे. तसं माझंही आहे. मागच्या 5 वर्षामध्ये काही काम झालेलं नाही आणि मागचे 5 वर्ष वाया गेले. त्याच्यामुळे हे 2 वर्ष फार त्याच्यामध्ये मला काम करावं लागतंय. पाण्याच्या बाबतीमध्ये कोपरगाव शहरामध्ये फार मोठी समस्या आहे. इलेक्शनच्या वेळेस देखील आपल्याला सर्वांना तो नगरपालिकेचे इलेक्शन असेल, विधानसभेचं असेल, या सर्वांमध्ये तो विषय त्या ठिकाणी झाला. तो मेन फोकस किंवा तो मेन प्रश्न समजून मी या ठिकाणी काम करतोय. आणि आताच आपल्या पाणी पुरवठ्याच्या वाढीव योजनेसाठी 120 कोटी आपण तलाव आणि वाढीव वितरण व्यवस्था, स्टोरेज टँक्स या सर्व गोष्टीसाठी आपण मंजूर केलेले आहे. त्याची प्रशासकीय मान्यता लवकरच होणार आहे. परंतु या सर्व गोष्टी होत असताना आपणही बाकीच्या मागे व्यापारी महासंघाने पण एक कार्यक्रम घेतला आणि आपल्या सर्व गावातल्या अडचणी त्या ठिकाणी सांगितल्या. आणि आपले प्रत्येकाच्या अपेक्षा असतील व आमदार आपले लोकप्रतिनिधी आल्यानंतर आपल्या गावाचे प्रश्न त्या ठिकाणी सांगितले पाहिजे. म्हणजे काकांनी बाकीचे बाहेरचे प्रश्न सांगितले, पण शहरातले प्रश्न थोडेसे कमी सांगितले. हे सर्व गोष्टी होत असताना आपण मला सदस्य म्हणून निवडून दिलेलं आहे, परंतु आपल्या गावाचे प्रश्न जर सोडवायचे असतील
तर आपल्या गावाची नगरपालिका ही देखील माझ्या ताब्यात दिली तर निश्चितपणाने कामाला गती त्या ठिकाणी येईल. तर आपण पाहिलं गेल्या 6-7 महिन्यामध्ये कशा प्रकारचं राजकारण या शहराच्या कामाच्या बाबतीमध्ये झालं आणि म्हणून अनेक रस्त्यांची कामं रखडली. आता ते चालू झाले कारण की त्यांना त्याच्यामधली गोष्ट कळाली का बदनामी त्यांचीच होते. शेवटी आता सत्ताधारी पक्षामध्ये विरोधक आहे. आम्ही तर नगरपालिकेमध्ये विरोधात बसलेलो. विरोधक म्हणून आमची तशी काही आमच्या नगरसेवकांची जबाबदारी नाही. जे सत्ताधारी पक्ष आहेत ते म्हणताय का कामं करू नका, म्हणजे असं कुठल्याही नगरपालिकेमध्ये झालेलं नसेल. उलट कामं करून त्याचं श्रेय घ्यायचं, ते बाजूला राहिलं. ते कामं विरोध करण्याचं काम, कामाला विरोध करायचं काम या ठिकाणी सत्ताधारी पक्षाने केलेलं. म्हणून आपल्या सर्वांना माझी कळकळीची विनंती राहील का आपण नुसते प्रश्न सांगण्यापेक्षा प्रश्न सोडवण्यासाठी ही सत्ता या ठिकाणी आमच्या पार्टीच्या नगरसेवकांना त्या ठिकाणी द्यावी. त्यांच्याकडनं चांगल्या पद्धतीचं काम, त्यांना सर्व प्रकारची मदत सरकारकडनं करण्याची भूमिका माझी इथून मागे. म्हणजे मी आतापर्यंत जवळपास 12 कोटी रुपये राज्य सरकारकडनं नगरपालिकेला मिळवून दिलेले. इथून पुढच्या काळामध्ये अजून त्या ठिकाणी निधी वेगळ्या वेगळ्या कामासाठी मिळून देईल. हे 120 कोटी अजून भरपूर कामं करण्यासारखे आहे. म्हणून यासाठी आपल्या सर्वांची त्या ठिकाणी मदत मला या ठिकाणी लागणार आहे. शिर्डी संस्थांच्या माध्यमातून तर मदत तर करणारच आहे, पण थोडंसं आमचं विश्वस्त मंडळाचा विषय कोर्टामध्ये प्रलंबित आहे. कोर्टाने सांगितलेलं आहे का सर्व सदस्य नेमा आणि मग आपण विश्वस्त मंडळाने चार्ज त्या ठिकाणी घ्यावा. म्हणून अध्यक्षपदी निवड जरी झालेली आहे, परंतु आर्थिक काही निर्णय त्या ठिकाणी आम्हाला घेता येत नाही. परंतु या विश्वस्त मंडळाचं परिपूर्ण यादी सरकार लवकरच त्या ठिकाणी निर्णय घेणार आहे. काल आणि परवा मी मुंबईमध्ये होतो. ती सर्व माहिती मंत्री महोदयांकडे प्रदेशाध्यक्ष आहे त्यांच्याकडनं घेतली. सर्वच पक्षांनी त्यांचे नावं सुचवलेले आहे. ती प्रक्रिया लवकर पार पाडून आम्ही परत नव्याने त्या ठिकाणी चार्ज घेऊ आणि निश्चितपणाने शिर्डी संस्थांच्या माध्यमातून आपल्या कोपरगाव शहरासाठी देखील भरीव असं काम या ठिकाणी करेल असं या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतो. आपण जे काही पाण्याचा प्रश्न हा फार मोठा झालेला आहे. जसं आपण म्हटलं का आपली सहनशक्ती फार वाढली, परंतु ही एक बेसिक गोष्ट आहे. पाणी, रस्ते, गटारी ही सर्व जी काही योजना आहे, ही सर्व योजना आपण या ठिकाणी पूर्ण करू. फक्त आपल्या सर्वांची साथीची गरज मला या ठिकाणी आहे. आपण सर्व मला तशा प्रकारची साथ द्याल अशी अपेक्षा आपल्याकडनं करतो. आपण सर्वांनी जो काही सत्कार आमच्या दोघांचाही या ठिकाणी केला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. असाच आशीर्वाद आपल्या सर्वांचा राहू द्या.